आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. आज आम्ही पोहोचलेलो आहोत बडनेरा जुनी वस्ती 5 बंगला ते बोरगाव रोडवर SL औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ITI या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्वर्गीय सुरेशपंतजी लांडे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त दिनांक 18 डिसेंबर 2024 पासून तर 25 डिसेंबर विविध कार्यक्रमाचा एक सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्यात रक्तदान, गाडगेबाबा पुण्यतिथी व सुरेशपंतजी लांडे यांची जयंती व पुण्यतिथी या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच निमित्तानं आज 2 जानेवारी 2025 रोजी सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 2024-25 या निमित्तानं ज्या मुलांनी या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला त्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथं पुरस्कृत करण्यात आला. त्यांना सन्मानित करण्यात आला. स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मान देण्यात आला. तर पाहू शकता आणि आदर्श विद्यार्थ्याचे मी नाव इथे घोषित करतो आहे. त्या आदर्श विद्यार्थ्याचा सन्मान खूप जास्त जोरदार टाळ्यांनी तुम्हाला करायचा आहे, कारण की पूर्ण कॉलेजमधून हा एकमात्र विद्यार्थी आहे जो सर्व कामामध्ये प्रॉम्प्ट होता, ज्याच्या एज्युकेशन मध्ये त्यांनी टॉप मिळवलेला आहेच आहे. त्याचा बिहेवियर, त्याचं अँकरिंग, त्याच्यामध्ये असलेला स्किल हे सर्व या त्या विद्यार्थ्यामध्ये आहे. तर असा विद्यार्थी आहे अभिषेक आगाशे, इलेक्ट्रिशियन सिनियर मधून अभिषेक आगाशे हा आदर्श विद्यार्थी 2023-24 आपल्या इथे ठरलेला आहे. मी याचे मार्गदर्शक अभिजितजी लांडे सर यांना सुद्धा मी आमंत्रित करतो, कारण विद्यार्थ्यांसोबत निदेशकाचे असणे खूप जास्त गरजेचे आहे. त्याचबरोबर राहुलजी मेश्राम सर यांनी सुद्धा मंचावर येऊन विद्यार्थ्याचं मनोबल वाढवावे अशी त्यांना विनंती करतो. अभिषेक आगाशे हा विद्यार्थी दारोकार सर यांनी सुद्धा इलेक्ट्रिशियन विभागामधून यावे. हा आपल्या कॉलेजमधील आदर्श विद्यार्थी आहे, ज्याने 2023-24 त्या बॅचला रिप्रेझेंट केलं आणि आदर्श पुरस्कार प्राप्त केलेला आहे. मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा आपले स्थान ग्रहण करावे, कारण या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युशन होते स्पोर्ट्स संबंधित आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा इथे जवळपास संपलेला आहे. आपण या ठिकाणी आदर्श विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार घेतलेला आहे. सर, या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की जे गुणवंत विद्यार्थी आहे, ज्यांनी आमची खूप जास्त इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये आमचा विद्यार्थी येईल. 98.33% घेऊन तो आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आमचा नंबर हुकला आहे, भारतामध्ये सुद्धा आमचा नंबर हुकला आहे. पण पुढच्या वेळेला आमचा विद्यार्थी हा भारतामध्ये येईल, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये येईल ही आशाच नाही, मी गॅरंटी घेतो की तो येईल आणि तुम्हाला तुमच्याच हस्ते आम्ही त्या विद्यार्थ्याचा सत्कार घेऊ ही अपेक्षा करतो. सर्व विद्यार्थी यासाठी अभ्यास करतील, आमचे निदेशक सुद्धा तितकीच मेहनत घेतील. याबरोबर इथे बक्षीस वितरणाचा दुसरा टप्पा जो होता तो संपूर्णपणे पूर्ण झालेला आहे. मी यानंतर ची संपूर्ण जबाबदारी सन्मान्य मिल्के सरांकडे मी माईक सुपूर्द करतो व मी इथून रजा घेतो. थँक्यू. या सगळ्या सत्काराचं नियोजन तुम्ही प्रचंड मेहनतीनं तुमच्या सहकाऱ्यांसोबत केलं. पहिल्या संघापासून तर शेवटच्या संघापर्यंत, संघ विजेता असेल किंवा उपविजेता असेल किंवा हरलेले असेल, ते सगळे विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे आहे. मग कुठलाही ट्रेड असो, किती ट्रेड आमच्या कॉलेजमध्ये असेल, SL औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असेल, तर आम्ही असेल, आमचे अध्यक्ष असेल, प्राचार्य असेल, गटनिदेशक असेल किंवा आमचे प्रिय सगळे निदेशक असेल, त्या सगळ्यांसाठी जिंकलेला आमच्यासाठी तेवढाच मोठा आहे. त्याला खूप जास्त डोक्यावर घेतलं नाही, पण त्याचा सन्मान, त्याचं कौतुक, त्याचे आभार आणि त्याच्या निदेशकांचे, कारण त्याच्या निदेशकांनी प्रचंड मेहनत त्याच्या मागे घेतलेली असते की माझा विद्यार्थी, माझ्या ट्रेडचा विद्यार्थी त्या पद्धतीनं वर आला पाहिजे. अतुल दिगळे सरांनी ज्या पद्धतीनं
त्या सगळ्यांचं गुणवंतांचं असेल, क्रीडा स्पर्धा असेल, सांस्कृतिक असेल, बॅडमिंटन पासून क्रिकेट, व्हॉलीबॉल, मग डीएमचे विद्यार्थी असेल, इलेक्ट्रिशियनचे असेल, फिटर विभागाचे असेल, सोलारचे असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक पाहून आम्हाला जो आनंद होतो, आमच्या सन्मान्य अध्यक्ष साहेबांना होतो, सचिव मॅडमना होतो किंवा उपाध्यक्ष मॅडमला आईला होतो, हा आनंद खूप वेगळा असतो की माझ्या कॉलेजचे विद्यार्थी इथपर्यंत. बाहेर जेव्हा कौतुक करतात त्याचा आनंद किती मोठा होतो. आणि मग हाच आनंद निश्चितच या बडनेरा मतदारसंघाच्या अंगबार लोकप्रिय आमदार रवी भाऊ राणांना होतो. कारण ज्या वेळेला कार्यक्रमांचं नियोजन असतं त्यावेळेला इथून व्यासपीठावर नजर तिथं पहिले विद्यार्थ्यांचं घ्या, पहिले ते विद्यार्थ्यांचं कौतुक करा, पहिले ते तिथं बाई बसलेली आहे तिचं ते करा. हे सगळं आम्ही कुठून शिकलोय, तिथून शिकलोय. आणि म्हणून हे सगळं जिवंतपणा, हा ज्वलंतपणा आणि कौतुक करण्याचं हे महाराष्ट्रातली संस्कृती आहे. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीनं हे कायम जपलेलं आहे. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि त्याचे सगळे आम्ही पाईक आहोत. आणि त्याच्यामुळे हे सगळं नियोजन करण्याची जी प्रेरणा आहे, जे मार्गदर्शन आहे, निश्चितच आमच्या अध्यक्षांपासून आमच्यापर्यंत आलेलं आहे, आमच्या निदेशकांपर्यंत आलेलं आहे. अतुल दिगाडे सर, तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी माननीय प्राचार्य, गटनिर्देशक, निदेशकांच्या मार्गदर्शनामध्ये केला, त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक एकदा एक कौतुक करतो. आणि एक शेवटचा एक 10 मिनिटाचा टप्पा म्हणून एक शासकीय तंत्र निदेशकांची आम्ही जी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने शासकीय दिली, ते आम्ही सन्माननीय सुनील भाऊ राणांच्या उपस्थितीमध्ये माननीय अध्यक्ष साहेबांना ती ट्रॉफी आणि ते शील्ड प्रदान केलं, प्रमाणपत्र. आता माननीय सुनील भाऊंच्या उपस्थितीमध्ये, अजय भाऊंच्या उपस्थितीमध्ये आणि अध्यक्षांच्या आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी परत एकदा ज्यांनी ते प्रदान केलं, ज्यांनी ते यश मिळवलं, त्यांना आमंत्रित करतो. आणि त्यांचे मार्गदर्शक जे गुरु आहेत अतुलजी दिगाडे सर, स्वप्नील दारोकर सर आणि पारितोषिक विजेते सगळे विद्यार्थी, कृपया दिगाडे सर या ठिकाणी यावं, त्या विद्यार्थ्यांचं नाव आपण घ्यावं अशी आपणास विनंती करतो. पेक्षा जास्त प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ITI इथे आलेले होते. त्या ठिकाणी आपला सुद्धा प्रोजेक्ट त्या ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी आपण 2 प्रोजेक्ट प्रेझेंट केले होते. त्यामध्ये आपण ज्या प्रोजेक्टमध्ये प्राइज मारलेली आहे ती ऑटोमॅटिक कार चार्जिंग या प्रोजेक्टमध्ये आपण प्राइज मारलेला आहे, ज्यामध्ये गाडी वायरलेस कशी चार्ज होईल. आता सगळीकडे ई व्हेकल आलेलं आहे आणि कार ही कशी चार्ज करायची ऑटोमॅटिक विदाऊट केबल, हे कसं करायचं हे याचं मॉडेल आम्ही बनवलेलं होतं कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी. त्या दिवशी म्हणजे एक दिवसाआधी प्रोजेक्ट नेण्याच्या म्हणजे 27 तारखेला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन होतं आणि 26 तारखेलाच आमची जी बॅटरी होती ज्याच्यामध्ये आम्ही गाडीला दाखवणार होतो ती खराब झाली होती. तर आणि आम्ही म्हणजे ते बॅटरी आणायला वेळ झाला. इथे पण कॉलेजमध्ये बरेच वेळ आम्ही थांबलो होतो. तर मला असं वाटलं की आता हा प्रोजेक्ट काही बनणार नाही. मी विद्यार्थ्याला सांगितलं की तू घरी जाऊन थोडंसं याला सोल्डरिंग वगैरे करून ये. तर विद्यार्थी घरी गेला आणि अपेक्षा खरोखर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडून नव्हती की बा हा करू शकेल सोल्डरिंग किंवा काही पण असं नाही आहे. आमचे सगळे विद्यार्थी खूप चांगले आहे, पण त्यांनी ते बॅटरी चार्जर बनवलं वेळेवर. त्याचबरोबर 12 व्होल्टचं चार्जर सुद्धा त्यांनी आणलं आणि आणलंच नाही तर त्यांनी प्राइस सुद्धा घेऊन आलेलं आहे. हे बघा, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं खरोखर कौतुक की असे विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये येतात आणि हे प्राइज मिळवतात. खरोखर खूप जास्त कौतुक या सगळ्या विद्यार्थ्यांचं. मी सर्व पारितोषिक विजेते आमचे विद्यार्थी, ज्यामध्ये रोहित जयसिंगपुरे, कपिल वानकडे, यश साळवे, संकेत गाडेकर व यशवंत गणेशे या 5ही विद्यार्थ्यांना मंचावर आमंत्रित करतो, ज्यांनी चांगलं प्रेझेंटेशन केलं. त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्या ठिकाणी आलेले होते आणि या प्रोजेक्टमध्ये आपण प्राइज मारणे, प्राइज मिळवणे हे खरोखर खूप जास्त कौतुकाचं आहे. आमचं स्वप्न होतं सर त्या ठिकाणी प्राइज घेणं, हे स्वप्न यावर्षी पूर्ण झालेलं आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आपण करावा ही विनंती. समवेत त्यांचे मार्गदर्शक ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली अतुल दिगाडे सर आणि सहकारी स्वप्नील दारोकर सर यांना सुद्धा विनंती करतो की मान्यवरांच्या हस्ते आपण सुद्धा एक पुष्पगुच्छ देकर सर, एक पुष्पगुच्छ अतुल दिगाडे सरांना दिगाडे सर आणि स्वप्नील दारोकर सर, कृपया आपण सुद्धा त्या ठिकाणी म्हणून एक पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते आपल्याला थाप सुद्धा त्यांना देतील.
धन्यवाद सर्वांचे. एक शेवटचा पुरस्कार जाहीर करतो. विद्यार्थ्यांचं मिळणारं यश त्या शिक्षकाच्या चेहऱ्यावरती सांगत दिसत असतं. मागं पहा अभिजित लांडे सर उभे आहे. एवढे पुरस्कार भेटले माझ्या विद्यार्थ्याला, त्याचा आनंद किती मोठा असतो. मी मराठी शिकवायचो माननीय सुनील भाऊ राणांच्याच कॉलेजमध्ये, पण आता व्याप वाढल्यामुळे सगळं इथं सांभाळतो आणि भाऊंच्या कॉलेजमध्ये सुद्धा ते जे जबाबदारी देतात त्या मी स्वीकारतो की शिक्षकाला होणारा आनंद हा त्याच्या विद्यार्थ्याच्या यशापेक्षा मोठा नसतो. म्हणून मी काही नावं घेतली. मग अभिजित लांडे सर असेल, गिलबे सर असेल, काळे सर असेल, जमीर सर असेल, आमचे सगळे विद्यार्थी. एक सर्वांना मी परत स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतो. आणि एक शेवटचा पुरस्कार म्हणून असा आहे की बघा, एकूण एक शिक्षक 100% अध्यक्ष साहेब असेल किंवा मला जी जबाबदारी दिली व्यवस्थापक म्हणून असेल किंवा आमचे प्राचार्य सर असेल किंवा गटनिदेशक सर असेल. पण काय असतं की जसा आदर्श शिक्षक पुरस्कार दिगाडे सरांनी अनाऊन्स केला त्याला एक वेगळा आनंद आज झाला. म्हणजे दुरा अशी मोठी असते की अध्यक्ष साहेबांना वाटले की माझ्या लेखी तर प्रत्येकाला दिलेली जबाबदारी पूर्ण केली स्वतः. म्हणजे त्यानिमित्तानं 2 मिनिटं मी साहेबांना पण बोलायला लावेल तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, आणि नंतर मग आपण सुनील भाऊंचं मनोगत घेऊन ही कार्यक्रमाची सांगता होईल. हे सगळं मोहम्मद जमीर सरांना 5,000 रुपयाचा चेक आणि सील्ड आणि शॉल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान ते सुद्धा त्यांच्या समवेत उभे राहतील अशी त्यांना विनंती करतो. Dance with me. Back and forth. Move my body back and forth. Move my body back and forth. Move my body back and forth. Move my body. मी माननीय अध्यक्ष साहेबांना 1-2 मिनिटं त्यांचं कौतुकपर शब्द व्यक्त करावे अशी विनंती करतो या आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल. सर्वप्रथम जमीर सरांना खूप खूप अभिनंदन. कसं आहे, माझ्याकडे असलेले सर्वच हिरे आहे, पण त्या हिऱ्यातला एक हिरा आणखी उजवा हिरा शोधणं हे आमच्याकरता आणि ह्या आपण जी कमिटी स्थापन केली होती त्यांच्याकरता सुद्धा कठीण होतं. आणि त्या हिऱ्यातला एक हिरा आम्ही शोधला. आणि याचा अर्थ असा नाही की सर्वच एकच चांगला आहे, सर्वच चांगले आहे, परंतु कुठेतरी प्लस मायनस होतं. आणि या वर्षीपासनं खऱ्या अर्थानं हा पुरस्कार आपण स्वर्गीय सुरेश पंतजी लांडे यांच्या स्मृती आणि जन्म प्रत्यर्थ या सप्ताहात जो कार्यक्रम साजरा करतो त्याच्या वतीने साजरा देण्यात येतो. आणि हा पुढच्या वर्षी नेहमीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असं मी अपेक्षित करतो. दरवर्षी एकच नको मला दरवर्षी एकच नको. तुम्ही आता याच्यापेक्षा सरस वागलं पाहिजे, सरस राहिलं पाहिजे, सरस काम केलं पाहिजे. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्यासाठी सगळे निदेशक सारखेच आहात, पण एक हिरा निवडायचा असतो तो तुम्ही निवडला. आणि जमीर सरांच्या रूपानं प्रत्येकाला ती प्रेरणा मिळेल निश्चितच. मी जमीर सरांना 1-2 मिनिटं आपली भावना व्यक्त करावी या पुरस्काराबद्दल. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. अध्यक्ष साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मी सरांचा खूप खूप आभार मानतो. आणि तुम्हाला माहीत नसेल पण या संस्थेमुळे, या कॉलेजमुळे आणि मेन म्हणजे अध्यक्ष साहेबांमुळे मला एक वेगळंच सन्मान भेटला. कुठेही मी बाहेर जातो तेव्हा कोणी मला विचारते की काय आहे, तुम्ही काय करता. मी म्हणतो की शिक्षक आहे, ITI मध्ये शिकवतो. तर मग तो मला विचारते कुठे, मग मी म्हणतो SL ITI ला.
आपले साहेबाला लय लोक ओळखतात. तो एकच म्हणते, कोण ते लांडे साहेब अध्यक्ष आहे ना. मी म्हणतो हो, तो लांडे साहेब अध्यक्ष आहे तो. आणि कुठेही जर मी जातो तर तेव्हा आपले जे माझे विद्यार्थी भेटते. आणि या कॉलेजमध्ये मेन म्हणजे काय आहे, या कॉलेजमध्ये मेन हे आहे की माणुसकी हे शिकवलं जाते. की माणुसकी काय, सर्वात मोठा धर्म म्हणजे काय आहे, माणुसकी आहे. या कॉलेजमध्ये मेन विशेष म्हणजे हेच शिकवले जाते. ते असं नाही की हे असं आहे ते तसं आहे, सगळं खूप चांगले. आणि मेन म्हणजे कोऑपरेशन आणि टीमवर्क जे आहे आपल्या इकडचं कॉलेजचं, म्हणजे ते आपले व्यवस्थापक मिल्के सर असो, तुले सर असो, आपले दहिगर सर असो, सगळे पूर्ण जे स्टाफ आहे ते एक नंबर आहे. ते सर्वांना घेऊन चालते असं आपला स्टाफ आहे आणि खूप चांगला स्टाफ आहे. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि विशिष्ट म्हणजे आपले अध्यक्ष साहेब जे आहे, संस्थाचे संस्था चालक माननीय प्रशांतजी लांडे सर यांचा मनपूर्वक आभार मानतो की सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद जमीन सर. विद्यार्थ्यांना शब्दावर तुम्ही सहकार्य केलं, त्याला पण खूप हे लागतं. अरे मीच अनेकांना, कोणाला 11,000चं चेक अजूभाऊंच्या थ्रू, कोणाला ते स्पोर्ट्सवाल्यांना याला त्याला ह्याला पण, म्हणजे विद्यार्थी हिताय. पण राजकारण एकीकडे सगळेच जण करतात, राजकारणाचा भाग एकीकडे असतो, पण सामाजिक झालर त्याला देणं याला पण एक खूप मोठं मान लागतं. आणि या मतदारसंघामध्ये ते या 2 बंधूंनी, माननीय आमदार रविभाऊ राणा आणि त्याच्या समवेत खांद्याला खांदा लावून ज्यांच्यामुळे आम्ही काम करतो. उद्या जर भाऊंनी म्हटलं की ठीक आहे, जे आदेश येतात आम्हाला, पक्षामध्ये काम करतो त्यांच्या म्हणून नाही, पण त्यांचे जे आदेश असतात त्याला सामाजिक झालर असते. आणि आम्हाला प्रत्येक कामाला त्यांचं एक पाठबळ असतं. पैसा देईल, मग हे दिलं ते दिलं म्हणून नाही, त्याला अनेक गोष्टी असतात. असे आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय सुनीलभाऊ राणा यांच्या मनोगता, म्हणजे ज्यांचा मी उल्लेख केला की हे सगळं सुनीलभाऊ राणांमुळे. तत्पूर्वी मी 1-2 शब्द मनोगत यासाठी की सगळे पुरस्कार ज्यांच्या नावाने दिले, स्वर्गीय सुरेश पंतजी लांडे जयंती पुण्यतिथी निमित्त आणि सन्मान्य शहराध्यक्ष अजयभाऊ जयस्वाल यांच्या मातोश्री आणि त्यांचे वडील पिताश्री स्वर्गीय आशादेवी मदन मोहनजी जयस्वाल यांच्या नावाने ज्या ट्रॉफ्या सगळ्यांना प्रदान झाल्या की 2 मिनिटं त्यांनी सुद्धा एक मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. अजयजी जयस्वाल यांना. सर्व पाहुण्यांचं स्वागत, इथे सुनीलभाऊ राणांचं स्वागत. आणि मागच्या 4 वर्षापासून आम्ही सर, तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित करतात, आम्ही येतो, आम्हाला खूप आनंद वाटते. आम्ही दरवर्षी वाट पाहत असतो की हा कार्यक्रम केव्हा येईल. आणि आमचे जे मार्गदर्शक आहे, आमचे सर्व सुनीलभाऊ राणा, रविभाऊ राणा आणि नवनीतताई राणा यांनी जे आपल्या बडनेराच्या बद्दल जे शब्द दिलेला आहे, मागच्या जितके वर्षापासून आमदार आहेत, तुम्ही पाहता बडनेराची परिस्थिती किती चांगली झालेली आहे. आता उडान पूल हे ते जे काही डेव्हलपमेंटचे सगळे कामं आहेत ते आपले चालू होणार आहे. आणि विमानतळ आता पूर्ण झालेलं आहे, विमान आता टेक ऑफ लवकरच होणार आहे. आपलं वॅगन फॅक्टरी झालेली आहे, भरपूर इथे डेव्हलपमेंटचे कामं चालू आहे. आम्ही आता सर अर्धा रस्ता आम्ही केलेला आहे आणि सुनील भाऊने तुम्हाला शब्दही दिलेला आहे की अर्धा रस्ता येणाऱ्या 6 महिन्यात ते पूर्ण होऊन जाईल. आणखी मी सुनील भाऊला रिक्वेस्ट करतो, हा कॉलेज आपला आहे सर. आणि सुनील भाऊ नेहमी दरवेळेस मिल्के सर असतात, इथलं पूर्ण स्टाफ आपल्याला खूप मदत करतात प्रत्येक गोष्टीत. आणि तुम्ही पण याच्यात जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे असे माझे हे आहे. आणि येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना पारितोषिक भेटला जे रनरअप झाले त्यांचंही खूप खूप स्वागत. धन्यवाद. आचारसंहितेमुळे काम थोडं उशिरा झालं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि जे आपलं महानगरपालिकेतर्फे जे काम झालं ते पूर्ण झालं आहे. आणि आता 6 महिन्याचा आपण वेळ दिलाच आहे, भरपूर झाला वेळ तुम्हाला. पण मार्च एप्रिल या पावसाळ्याच्या अगोदर तुम्हाला हा रस्ता मी पुन्हा बनवून देतो, हेच त्या ठिकाणी सांगू इच्छितो. हे झाले आमदार रविभाऊ राणा यांच्याकडून असलेली आपला जो प्रश्न आहे तो मार्गी लावायचा विषय. आणि निश्चितच मी आता 1-2 घंट्यापासून बसलो आहे आणि थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु खूप उत्साह शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मला पाहायला मिळाला, म्हणून मी या ठिकाणी तुमच्यात रमत गेलो. आणि तुमचा जो उत्साह पाहून आणि कॉलेजची तुमची प्रगती पाहून
आणि लांडे सरांचं जे व्यक्तिमत्व आणि त्यांचा जो उत्साह आहे, शिक्षणाचा मैत्रीपूर्वक त्यांचा जो संपर्क आहे आणि विद्यार्थ्यांशी, ते कॉलेजला जे पुढे न्यायचं त्यांचं ध्येय आहे आणि त्यांचं नवीन नवीन उपक्रम करायचे आणि नवीन नवीन ट्रेड आणून ह्या कॉलेजमधून कसे चांगले विद्यार्थी घडवता येईल हा एक त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वांचं खूप अभिनंदन करतो. आणि ह्या SL ITIचं या ठिकाणी शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, जे विद्यार्थी या ठिकाणी सिनियर ज्युनियरचा कुठला भेद न पाहता सर्वांना समान करून माणसाशी कसं वागावं या बोध घेऊन, या वाक्याचं बोध घेऊन आपण चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडवतात. त्याबद्दल मी सर्वांचं त्या असलेल्या संपूर्ण स्टाफचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी जिंकले आहे त्यांचं विशेष अभिनंदन. जे काही कारणास्तव हरले असेल पण त्यांनी ह्या भाग घेतला आणि या क्रीडामध्ये त्यांनी प्रोत्साहन मिळालं, त्या सर्वांचं अभिनंदन. आणि आपण आपल्या जीवनात एक नवीन आयाम ह्या SL ITIच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनात चांगलं कराल हेच या ठिकाणी आपल्या माझ्यातर्फे, मान्य आमदार रविभाऊ राणातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना त्यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे या ठिकाणी SL ITIचं नाव असंच आपण सर्वजण पुढे नेत राहा ही त्यांना अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. तुमचं असणारे सहकार्य आणि खऱ्या अर्थानं तुम्ही दिलेले कौतुक, विद्यार्थ्यांचं केलेलं कौतुक हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि मोठं आहे. तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या असतात. जिल्ह्यातल्या माननीय खासदार नवनीतताई राणा होत्या, त्याही तुमच्याचकडे. माननीय आमदार रविभाऊ राणा आहेत, त्याही तुमच्याचकडे. सगळ्या क्षेत्रातल्या, या सगळ्या क्षेत्रातल्या जबाबदाऱ्या तुम्ही पेलता आम्हाला माहिती आहे की खूप मोठं एक योगदान तुमचं या समाजाला आहे. आणि या सामाजिक जाणीवेच्या प्रती तरी तुम्ही इथे आलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि सन्माननीय गटनिदेशक टोले सरांना विनंती करतो की या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या या कार्यक्रमासंबंधात आपण आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. आजचा जो कार्यक्रम आहे, जो आपण आयोजित केला आहे, ज्यांची जयंती आणि पुण्यतिथी सप्ताह सोहळा निमित्त आजचा समारोपीय कार्यक्रम, या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय मंचावर उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी लांडे साहेब, तसेच ज्यांच्या नावाने आपली संस्था सुरू आहे अशा श्रीमती अंजलीबाई आई लांडे, तसेच आपल्या संस्थेच्या सचिव दीपाताई, सन्मान्य दीपाताई लांडे या सुद्धा उपस्थित राहिल्या. तसेच रविभाऊ आपला सुनील भाऊ राणा हे सुद्धा वेळ का होईना पण उपस्थित आले आणि त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं. तसेच आपल्या रोड विषयी त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आणि ते आपला रोड पूर्ण करतील अशी मी त्यांच्याकडून आशा करतो. आणि ते आपले उपस्थित आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो, तसेच आभार मानतो. तसेच अजय भाऊ जयस्वाल हे सुद्धा वेळातला वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच संदीप भाऊ गुल्लाने हे सुद्धा वेळातला वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने मी आभार मानतो. तसेच मुस्ताक भाई हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि ज्यांनी सुंदर असं संचालन केलं 2 टप्प्यामध्ये का होईना, दिगाळे सर आणि मिल्के सर यांनी सुद्धा असं सुंदर असं संचालन केलं आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांची सुद्धा मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच सर्व मेहनत घेणारे आपले स्टाफ, साप्ताहिक सोहळा निमित्त क्रीडा, ब्लड डोनेशन कॅम्प, त्यानंतर बडनेरा शहरामधून वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी निमित्त जी रॅली काढली, त्या रॅलीला उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी आणि आजच्या कार्यक्रमाला असलेले प्रशिक्षणार्थी यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. तसेच आपल्या संस्थेमध्ये ज्या क्रीडा यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी ज्यांनी पारितोषिक मिळवले, तसेच मागच्या वर्षी ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता प्राप्त केले
अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने कौतुक करतो आणि स्वागत करतो. तसेच संस्थेच्या विषयी थोडं मला बोलायचं होतं. आता वेळ कमी आहे. आज सगळ्यांना भुका लागल्या असतील, कारण 9 वाजतापासून विद्यार्थी आले आणि सगळे 9 वाजतापासून आलेले आहे. तर संस्थेविषयी बोलायचं म्हटल्यानंतर मी या संस्थेमध्ये 2016 मध्ये जॉईन झालो. 2016ला या संस्थेची सुरुवात होती आणि संस्था जी मोठी झाली, ही संस्था मोठी होताना काय संकट आले ते मला माहित आहे. हे जे इलेक्ट्रिशियनचं वर्कशॉप आहे, हे वर्कशॉप आधी वरती होतं, वर बांधले होतं आणि त्याच्यावरती असे पत्रे टाकले होते. परंतु एक दिवस असं वादळ आलं की ते पूर्ण उडालं. ते उडाल्यामुळं काय झालं की सरांनी हिंमत न हारता, सरांचा उद्देश हाच होता की माझ्या संस्थेमधून चांगले विद्यार्थी घडले पाहिजे, माझ्या संस्थेमधून इथून विद्यार्थी गेला पाहिजे की त्याला इथंच ऑर्डर मिळाली पाहिजे. त्यांचे खरं स्वप्न साकार होत आहे, कारण त्यांना स्वर्गीय सुरेशपंतजी लांडे आमचे बाबा यांचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि त्यांची मेहनत, यामुळेच हे सर्व शक्य होत आहे. तसेच जेव्हा क्यूसीआयचं ऍप्लिकेशन होतं, बऱ्याचशा संस्था क्यूसीआयचं ऍप्लिकेशन घ्यायला घाबरत होते. मी सुद्धा गव्हर्नमेंट आयटीमध्ये जॉब करतो आणि पार्ट टाइम मध्ये इथे जॉब करतो. परंतु क्यूसीआय म्हणजे क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन, जिथे इन्स्पेक्शन मध्ये व्हिडिओ शूटिंग करून ते जे दिल्लीची कमिटी होती, ती कमिटी व्हिडिओ शूटिंग घेऊन हे व्हिडिओ शूटिंग दिल्लीला त्यांना पाठवायची होती. म्हणजे त्यामध्ये डुप्लिकेटपणा कुठला चालत नव्हता. असं इन्स्पेक्शन असताना सुद्धा सरांनी हिंमत न हारता त्या इन्स्पेक्शनला पुढे जाऊन, बरेचसे कठीण प्रसंग आले, बरेचसे संकट ऋणी आहे. जेव्हा ही संस्था सुरू केली त्यावेळेस एक जुनी आयटीआय होती, त्या आयटीआय बंद झाली होती. तसेच जेव्हा ही संस्था सुरू केली तेव्हा एक संस्था बंद पडली होती. त्या संस्थेमधलं काही साहित्य चांगलं नवीनच होतं. त्यावेळेस त्या संस्थेमध्ये मी होतो, परंतु सरांनी सांगितलं आणि त्या संस्थेमधून जेव्हा साहित्य आणायचं होतं तर सर माझ्यासोबत रात्रभर होते. एवढं संघर्ष करून ही संस्था सरांनी सुरू केली आणि आधी कशी संस्था सुरू केली हे सर्व माहीत आहे. आणि माझ्या समक्ष, माझ्या समोर सरांनी किती संकट घेतले सर मला माहित आहे. त्याबद्दल सरांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार जे मी सरांना दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. खरंच जमीर सरांच्या बद्दल बोलायचं म्हटल्यानंतर त्या माणसामध्ये असे काही गुण आहे की ती व्यक्ती शांत आहे, एकदम शांत स्वभाव आहे, कधी कुठल्या भानगडीत पडणार नाही. आपलं काम भलं, आपण भलं, आपल्या वेळेवर यायचं, वेळेवर द्यायचं. ऑफिसमध्ये सुद्धा ते जास्त येत नाही, त्यांच्या वर्कशॉपमध्येच ते आपल्या कामात गुंग असतात. त्यांचा रेकॉर्ड सुद्धा अपडेट असतो, त्यांचा रेकॉर्ड मी चेक करतो, रेकॉर्ड सुद्धा अपडेट असतो आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा 1 नंबर काम आहे. त्याबद्दल त्यांना जो पुरस्कार दिला तो पुरस्कार खरोखर योग्य आहे असे मी सांगतो. आणि तसेच ज्या विद्यार्थ्यांना, जो इलेक्ट्रिशियनचा विद्यार्थी आहे ज्याला आदर्श पुरस्कार मिळाला, तो विद्यार्थी सुद्धा खरोखरच चांगला विद्यार्थी आहे, त्याचे सुद्धा मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. आणि जे विद्यार्थी क्रीडामध्ये, त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये ज्यांनी रक्तदान केलं, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान म्हणजे रक्तदान करणे, करणाऱ्यापेक्षा आयोजित करणे हे सत्संगापेक्षा महान कार्य आहे. सत्संगात जेवढं पुण्य मिळते तेवढं त्या रक्तदानाच्या माध्यमातून पुण्य मिळत असते. हे पुण्य ह्या संस्थेला मिळालेलं आहे आणि आपण जे रक्तदान केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालेलं आहे. असेच उपक्रम आणि चांगले चांगले उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून सुरू राहतील आणि संस्था पुढे जाईल अशीच मी अपेक्षा करतो. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुनश्च आभार मानतो. आणि आता कार्यक्रम संपला. आता माझे जे आमच्या 1 मिनिट नाही सर आले होते ना सुनील भाऊ, आमच्या शिवाजीनगर मध्ये गजानन महाराजचं मंदिर आहे आणि ते थोडं मी छोटं बांधलं होतं आणि ते थोडं रेल्वेच्या रेल्वे लाईनला लागून होतं, परंतु ते थोडंसं डिस्टन्स मध्ये असल्यामुळं ते थोडीशी मागची भिंत त्या रेल्वेमध्ये गेली होती. आणि आम्ही नंतर रविभाऊला फोन केला आणि नंतर नवनीतताई राणांनी सुद्धा दिल्लीला, मुंबईला फोन करून
ते मंदिर कसं वाचवता येईल हे प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. आणि नवीन मंदिर बांधण्याकरता आम्ही सुनील भाऊकडे गेलो होतो. सुनील भाऊने आम्हाला गेल्याबरोबर सांगितलं की काही हरकत नाही, माझ्याकडून 11,000 घेऊन जा. एका शब्दात त्यांनी 11,000 रुपये दिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि काही लागलं तर आणखी मला सांगा, मी आहे तुमच्या पाठीशी. धन्यवाद, धन्यवाद सुनील भाऊ. यानंतर तसेच प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुस्ताक भाई, न्यूज चॅनल वाले मुस्ताक भाई, सादिक भाई, सॉरी संपादक सादिकजी शाह यांनी सुद्धा कार्यक्रमाकरता सेवा दिली आणि प्रत्येक कार्यक्रमाकरता उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने आभार मानतो आणि त्यांचे सुद्धा कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. तसेच हे मंडप आणि डीजे याकरता ज्यांनी आपल्याला सहकार्य केले असे आपला माजी विद्यार्थी इलेक्ट्रिशियन विभागाचा अभिजित लांडे सरांचा प्रशिक्षणार्थी आदर्श ढवळे याने सुद्धा आपल्याला सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. सर्वांना भूका लागल्या असेल, स्वयंपाक तयार असेल, सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. तसेच उद्यापासून आपलं कॉलेज रेग्युलर चालू होईल. सर्वांनी आपापल्या वेळेवर कॉलेजला यायचे आहे. धन्यवाद. एक मिनिट एक सूचना माझ्याकडून देऊन देतो, मी जास्त वेळ घेत नाही. ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट मिसमॅच झाले असेल त्यांनी माझ्याकडे येऊन कृपया करून ते करेक्ट करून द्यावे. एक ही दुसरी, आत्ताच मला प्राचार्य सरांनी सांगितलं की उद्या तुमचं कॉलेजला हा पहिले घुमा लो, बाद में सारखी बाईट लेते को हा. तर आमच्या सोबत जुळत आहे अमोल मिल्के सर. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनही आजच्या कार्यक्रमाविषयी. सगळ्यात पहिले मी आपले या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो. वडनेरा न्यूज मंडलचे आमचे स्नेही मित्र 18 तारखेपासून सुरू असलेल्या या सप्ताहांतर्गत सगळ्या कार्यक्रमांचं मीडियाच्या माध्यमातून, बातमीच्या माध्यमातून संपूर्ण वडनेरा शहरामध्ये आमचे सामाजिक उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवले. 18 तारखेपासून सुरू झालेला या कार्यक्रमाचा आजचा समारोपीय दिवस आणि या सप्ताहांतर्गत अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. स्वर्गीय सुरेश पंतजी लांडे यांच्या आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान, त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचं जे आयोजन आम्ही केलं होतं. आपण पाहिलं की रक्तदान शिबिर झालं वडनेरा शहरामधून 20 डिसेंबरला गाडगेबाब, त्यानंतर क्रीडा स्पर्धा झाल्या, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. क्रीडा स्पर्धांतर्गत अनेक स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. सन्माननीय प्राचार्य दहीकर सर, सन्माननीय गटनिदेशक टुले सर यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण आमच्या निदेशकांनी प्रचंड मेहनतीनं आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड सहकार्यानं मेहनतीनं या कार्यक्रमांचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात आलं. त्याचाच समारोपीय कार्यक्रम झाला. सन्माननीय या वडनेरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रघुभाऊ राणा यांचे ज्येष्ठ बंधू सुनील भाऊ राणा यांचं हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते. अजयजी जयस्वाल होते, मुश्ताक भैया शेख होते, संदीपजी गुल्लाने होते, गव्हर्नमेंट ITI कॉलेजचे अधिकारी होते. अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. क्रीडा स्पर्धेतील विजेत्या पारितोषिक विद्यार्थ्यांचा, प्रशिक्षणार्थ्यांचा, सांघिक टीमचा या ठिकाणी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. खूप चांगलं वातावरण तुम्ही पाहताय की आमच्या कॉलेजमध्ये होतं. सगळ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी संस्थेच्या वतीने माननीय प्रशांतजी लांडे साहेबांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली होती. प्राचार्यांच्या मार्गदर्शनामध्ये, गटनिदेशकांच्या मार्गदर्शनामध्ये सगळ्यांनी प्रचंड मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन यशस्वीपणे पार पाडलं. याचा व्यवस्थापक म्हणून मला एक अत्यंत मनस्वी आनंद आहे. याच प्रकारचे कार्यक्रम भविष्यामध्ये अनेक पद्धतीनं चालू राहील आणि अनेक विद्यार्थ्यांचं यश हे तुम्हाला दहीकर सरांनी मगाशी सांगितलं होतं की अनेक विद्यार्थ्यांना रोजगार दरवर्षी प्राप्त होतो. ही या SL औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची एक उपलब्धी आहे आणि या समारोपीय कार्यक्रमाचा अत्यंत गोड शेवट झाला याचा मला आनंद आहे. मी सगळ्यांना या निमित्त 2025 नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा या निमित्तानं सर्वांना देतो. खूप खूप धन्यवाद सर. हे होते आमच्यासोबत अमोल मिल्के सर, SL ITI उद्योग प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक, आणि यांनी आता आम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. यासोबतच आम्ही जाणून घेऊया प्राचार्य भूषण दहीकर सर यांच्याकडूनही. नमस्कार, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी भूषण दहीकर, प्राचार्य SL औद्योगिक प्रशिक्षण संस्था वडनेरा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही
या कार्यक्रमाचं यावर्षी नियोजन केलं होतं. या स्वर्गीय सुरेश पंतजी लांडे यांची जयंती आणि पुण्यतिथी योगायोगाने डिसेंबर महिन्यामध्ये येते. या निमित्ताने उत्सव, स्वच्छता अभियान, त्यानंतर रक्तदान शिबिर असे नवीन वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कुठंतरी ॲक्टिव्हिटी आपली समोर करण्याची एक संधी निर्माण होते. या माध्यमातून त्यानंतर सर्व या कार्यक्रमाचा समारोप जो असतो तो शेवटच्या दिवशी म्हणजे एक तर 26-27 तारखेला, परंतु यावर्षी थोडं लेट झालं तर आम्ही 2 तारखेला ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थिती माननीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष साहेब प्रशांतजी लांडे साहेब, युवा स्वाभिमान पार्टीचे सुनील भाऊ राणा, बडनेरा जिल्हाध्यक्ष, अमरावती जिल्हाध्यक्ष अजय भाऊ जयस्वाल यांची उपस्थिती होती आणि त्यांचे सहकारी. या कार्यक्रम यशस्वी करण्यात जो गट्स आहे ते आहे आमच्या संस्थेचे व्यवस्थापक सर श्री मिल्के सर, संस्थेचे गटनिदेशक सर SS टुले सर आणि आमचा संपूर्ण स्टाफ आणि संपूर्ण विद्यार्थी. या कार्यक्रमात जे गुणवंत झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडामध्ये विजयी, उपविजयी त्या टीमचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जे जिल्हा लेवलवर आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला त्यांचा सुद्धा सुनील भाऊ राणा आणि प्रशांतजी लांडे साहेब यांच्या वतीने त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपले. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते आमच्यासोबत भूषण दहीकर सर इथले प्राचार्य आणि याच्यासोबत आमच्यासोबत गटनिर्देशक सुनील टुले सर यांच्याकडून जाणून घेऊया. आज जो समारोपीय कार्यक्रम आयोजित केला होता तर आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गीय सुरेशपंतजी लांडे यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त आजचा समारोपीय कार्यक्रम आयोजित केला होता. या समारोपीय कार्यक्रमाच्या आधी बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते, क्रीडा कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कार्यक्रमामध्ये बरेचसे कार्यक्रम इन्व्हॉल्व होते, जसं रक्तदान शिबिर, तसेच श्री आपला संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त बडनेरा शहरामधून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम अतिशय सुंदर स्वरूपात आणि त्या कार्यक्रम पार पडले आणि त्या कार्यक्रमानिमित्त आजचा समारोपीय कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या कार्यक्रमाला सुद्धा आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष साहेब प्रशांतजी लांडे सर, तसेच आमच्या ज्यांच्या नावाने ही संस्था आहे अशा आमच्या आई समान श्रीमती अंजलीबाई लांडे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तसेच आमच्या संस्थेच्या सचिव दीपाताई लांडे या सुद्धा आजच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि मुलांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष साहेबांनी खूप असे सुंदर असे मार्गदर्शन केले आणि तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे सुनील भाऊ राणा हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मुलांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी कॉलेजच्या संदर्भात जे काही त्यांनी मदत करणं म्हणजे रोडच्या संदर्भात रोड सुद्धा करून देण्याचे आश्वासन दिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि तसेच त्यांच्यासोबत असलेले शहराध्यक्ष बडनेरा शहराचे, अमरावती शहराचे अजय भाऊ जयस्वाल हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून सुद्धा संस्थेला त्यांनी सहकार्य केलं, ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या संस्थेचे प्राचार्य भूषणजी दहीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडले. तसेच संस्थेचे व्यवस्थापक सन्माननीय मिल्के सर यांचे सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे कार्यक्रम सर्व चांगल्या प्रकारे पार पडतात. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. हे होते आमच्यासोबत इथले गट निदेशक सुनील टुले सर, यांनी पण खूप छान माहिती दिली आजच्या कार्यक्रमाबद्दल. ज्येष्ठ निदेशक अभिजित लांडे. तर अजून आमच्यासोबत जोडत आहे ज्येष्ठ निदेशक अभिजित लांडे, यांच्याकडून हे जाणून घेऊया. नमस्कार. दरवर्षी या संस्थेला जो हा कार्यक्रम, हा महोत्सव असतो, त्या प्रित्यर्थ हा 18 तारखेपासून 16 साजरा होतो आमच्या इथे. आमच्या संस्थेचे जे मार्गदर्शक आहे, आमचे प्रेरणा असतात सुरेश पंतजी विश्रामजी लांडे यांच्या नावाने संस्था उभारली.
त्यांचा जन्म मृत्यू या योगायोगाने एकाच महिन्यात झालेला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी एकाच आठवड्यात झाल्यामुळे हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. त्यात वर्षभरात जो हा विद्यार्थ्यांचा कालखंड असा असतो की टेक्निकल क्षेत्रात कोणत्या प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम नसतो. बरोबर. आणि त्यामुळे फक्त आणि फक्त प्रॅक्टिकली आणि थेरोटिकली जे नॉलेज असतं ह्यामुळं तो विद्यार्थी कोमेजून जातो. बरोबर. आणि त्याची उत्स्फूर्तता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम घेतला. त्यात गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हा केला. ज्यात आज सरांनी सांगितलं किंवा कार्यक्रमात पाहिलं असेल आपण, बरोबर, आमच्या इथे 30 ते 35 विद्यार्थी 90+ आहे. हा आम्हाला आमचा अभिमान वाटतो. हाच अभिमान आमच्या संस्थापकांना सुद्धा वाटतो. आणि बोलताना सरांनी सुद्धा सांगितलं गव्हर्नमेंटमध्ये असणारा विद्यार्थी 90%चा असतो. आमच्या इथे जरी येताना त्याला 60% असतात. बरोबर. परंतु आम्ही त्याला 90+चा आम्ही बोलतो. जे म्हणतात ना कुंभार जो मातीपासून घडं बनवतो पक्क, तेच काम आम्ही इथे करतो. त्यात गुणवंत विद्यार्थी आले. त्यानंतर आमच्या इथे खेळांचं एक नियोजन झालं होतं, आयोजन झालं होतं. त्यात क्रीडा होतं, म्हणजे क्रिकेट होतं, व्हॉलीबॉल होतं, त्यानंतर कबड्डी होतं. त्यानंतर मुलींसाठी स्पेशल यावर्षी जे आयोजित करण्यात आलेला खेळ तो होता बॅडमिंटन. आणि या ठिकाणी आम्ही प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक काढले आणि प्रत्येक ट्रेडमध्ये एक पारितोषिक गेलं. आणि मॅच इतक्या सुंदर झाल्या की आम्हाला सुद्धा वाटत होतं कोणती टीम केव्हा जिंकेल केव्हा. त्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला यावर्षी, जो पहिला पुरस्कार होता, जो आमच्या इव्हन त्यात असं होतं का कोणच आमच्या शिक्षकांना एकालाही वाटलं नाही का हा पुरस्कार मला मिळेल. त्याच्या मागचं कारण प्रत्येकाला हेच वाटत होतं का त्या सरांना मिळेल, त्या सरांना मिळेल. कारण की सर्व एकामेकाला घेऊन चालणारे आणि प्रत्येक जण हा आपल्या कामात परफेक्ट. तो रेकॉर्ड असो, त्याचे विद्यार्थी, प्रत्येकाचा विद्यार्थी हा 95+ असतो. आणि त्यानंतर एक आदर्श विद्यार्थी पुरस्कार. वर्षभरात तो विद्यार्थी कसा व्हावा, त्याची बोलीभाषा कशी असावी, त्याचं राहणीमान कसं असावं, त्याचे पर्सेंटेज, या सर्व गोष्टींवर तो आदर्श विद्यार्थी पुरस्कार यावर्षीपासून चालू करण्यात आला. जेणेकरून काय होते, हे विद्यार्थीचे पुढील विद्यार्थी राहतील. त्या पुढील येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण आणखीन चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, त्यांना उत्स्फूर्तता देऊ शकतो, त्याचा आत्मविश्वास वाढवू शकतो. जेणेकरून या पुरस्काराच्या हिशोबानं तो त्याच्या वर्तणुकीमध्ये बदल करत, तो त्याच्या वागणुकीत आणि अभ्यासात चांगला बदल करतो. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इथे काही मोजक्याच मुली आहेत, परंतु त्या मोजक्या मुली असताना त्या अभ्यासात सुद्धा प्रावीण्य कमावलं त्यांनी. त्यांना बक्षीससुद्धा मिळाले आहेत. त्यानंतर आमचं प्रेरणास्थान जे असतं, आमच्यासाठी आमचे सर्वस्व आहे आमचे अध्यक्ष साहेब. आम्ही जी गोष्ट मागतो आम्हाला ती मिळतं, तात्काळ मिळून येते. आणि हे सर्व यश हे आमचं नाही, हे आमच्या अध्यक्ष सरांचं आहे. त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आणि एक शिक्षक त्याला दुसरं काय हो, विद्यार्थी जर यशस्वी झाला तर आम्हाला असं वाटतं की आम्ही यशस्वी झालो. थोडक्यात एवढं बोलू. SLITI कॉलेज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांतजी लांडे आजच्या कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया त्यांच्याकडून. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमती अंजलीबाई लांडे शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या SL इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने एक दिनांक 18 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत जो कार्यक्रम साजरा करण्यात येतो, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्याचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट व्हावं किंवा मग त्यांची स्किलची एक कौतुक झालं पाहिजे, बरोबर, या उद्देशाने यावर्षी मोठ्या प्रमाणात आमच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एक स्किल डेव्हलपमेंटमध्ये थर्ड पारितोषिक प्राप्त केलं. याचं कौतुक करणं गरजेचंच आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या 8 दिवसाच्या प्रोग्राममध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात क्रीडा भाग घेतला आणि त्यांचं जे पारितोषिकी मिळाली त्या पारितोषिकाचं वितरण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून आपले सुनील भाऊ राणा उपस्थित होते, आशिषजी जयस्वाल, अजयजी जयस्वाल हे सुद्धा उपस्थित होते. तर या सर्व कार्यक्रमाचं आयोजन समारोप आज ह्या इथे संपन्न झालेला आहे.
आणि विद्यार्थ्यांचं कौतुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर इन्स्ट्रक्टरांचा सुद्धा एक विद्यार्थ्यांचं तर नेहमी कौतुक होतच असतं, परंतु इन्स्ट्रक्टर आमचे जे नेहमी सतत राबत असतात आणि विद्यार्थ्यांना घडवत असतात, अशा इन्स्ट्रक्टरचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे या उद्देशाने आपल्या इथे इन्स्ट्रक्टरचा सुद्धा इथे सत्कार करण्यात आला. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पाहुणे, सर्व मंडळी, सर्व मीडिया यांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, या कार्यक्रमात आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं, त्याबद्दल धन्यवाद. तर सर, हे आपण हे जे कार्यक्रम राबवत आहात किती वर्षापासून? जवळपास 8 वर्ष झाले आम्हाला कार्यक्रम. ह्या कॉलेजची स्थापना होऊन 8 वर्ष झाले आणि संस्थेअंतर्गत एक एसएल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण आहेतच, परंतु एसएल पब्लिक स्कूल पण संस्थेअंतर्गत काम करते. ते जुन्या वस्तीमध्ये आपल्या बडनेरा इथे मोठ्या प्रमाणात ती स्कूल आहे आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जवळपास 8 वर्ष झाली इथे आहे. खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. तर हे होते आमच्यासोबत एसएल ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांतजी लांडे. आणि आज इथे सुरेश पंतजी लांडे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त एक विविध कार्यक्रमांचा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. दिनांक 18 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत हा सप्ताह. त्यामध्ये जे ITIचे विद्यार्थी आहेत त्यांनी विविध कार्यक्रमात क्रीडेमध्ये भाग घेतला आणि त्याच भाग घेतल्यानंतर त्यांनी जे यश प्राप्त केले त्याच्यासाठी आज एक 2 जानेवारी 2025ला एक सन्मान व क्रीडा पुरस्कार हे कार्यक्रमाचे आज इथं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात प्रमुख पाहुणे म्हणून बडनेराचे लाडके आमदार रविभाऊ राणा यांचे मोठे बंधू सुनीलभाऊ राणा आणि युवा स्वाभिमानचे बडनेरा शहराध्यक्ष अजयजी जयस्वाल आणि संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांतजी लांडे इथं प्रामुख्याने उपस्थित होते. आणि सर्व विद्यार्थ्यांना आज इथं स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि आज इथं एक पाहायला मिळालं की या कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही राबविले जातात. तर यासोबतच मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन मोहम्मद साकिबसह पाहत राहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.